In today's lecture of rural development, we are going to see the biomass. And the second point which we are going to study is types of fields. From that, the first thing is biomass. First of all, we should be able to understand the meaning of the biomass. Once we understand the meaning of the biomass, what will happen is we can easily understand the meanings, the terms, the things which are related to the biomass. So, what it is actually. So biomass is the total mass or weight of living material or organisms in specific area or population. So it is actually the weight of all the living organisms in specific area of a population. Now suppose the trees, the shrubs, the living organisms, including us, we are all the type of biomass. And after the death or after the harvesting of the crops, of the organisms or the death of the organisms, that mass is available to us in a form of content or potential energy, okay, which we are going to use it as kinetic energy by using it by many ways, like fire for firing purposes, etc. So this is nothing but the biomass. So what it is? It is the total mass or weight of living material or organisms in specific area or population. बायोमास म्हणजे काय आहे बघा? बायोमास म्हणजे हे जगातले जे सगळे लिव्हिंग मटेरियल आहे किंवा ऑर्गॅनिझम्स आहे, यांचं पूर्ण असलेलं जे वजन आहे, त्याला त्या स्पेसिफिक एरियामध्ये, स्पेसिफिक पॉप्युलेशनमध्ये जे वजन असेल, त्याला आपण काय म्हणतो? बायोमास म्हणतो. बायोमास म्हणजे काय? इट इज द टोटल अमाउंट ऑफ केमिकल एनर्जी कंटेंट इन अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. केमिकल एनर्जी जी असते, प्रत्येक मनुष्य असू दे, जनावर असू दे, झाडं-पाला असू देत किंवा ऑर्गॅनिझम्स असू देत, त्यांच्यात एक केमिकल एनर्जी असतेच कुठल्याही परिस्थितीत. त्या सगळ्यांचं जे टोटल आहे, त्या स्पेसिफिक दिलेल्या वेळेला, दॅट इज नथिंग बट द अमाउंट ऑफ केमिकल एनर्जी contained in a group of organisms at any given time in any given area. When an animal dies or a plant is harvested, the precious chemical energy contained within it is suddenly available for reuse. तर बघा, जेव्हा एखादं जनावर मरतो किंवा एखादं पीक आपण काढतो, त्यावेळेस त्यात असलेली केमिकल एनर्जी आहे, ती आपल्याला अचानकपणे समोर येते परत वापरण्यासाठी. तर कुठल्या पद्धतीनं परत येते? जनावर जे आहे, ते जाळल्यानंतर त्याचं राख येईल. जे बरेचसे केमिकल्स असतात, ते जमिनीत मिसळून जमिनीची सुपीकता वाढवते. जमिनीत पुरतात बघा, झाडाखाली, नारळाच्या झाडाखाली वगैरे पण जनावरं मेल्यावर त्याला पुरतात. का पुरतात? तर त्याचं जे खत आहे, ते खत तयार होऊन मिळालेल्या खतानुसार आपलं पीक चांगल्या पद्धतीनं येईल. त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे लक्षात. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस क्रॉप्स खराब होतात, त्याला पण तिथंच जमिनीत टाकायची एक पद्धत आहे. जेणेकरून ती तिथंच मातीत मिक्स होऊन त्यापासून चांगल्या पद्धतीचं मॅन्युअर म्हणजे चांगल्या पद्धतीचं खत आपल्या पिकांना कसं मिळेल याचा पूर्ण अभ्यास करून ते आपण ठरवतो आहे. म्हणजे हे बघा, जोपर्यंत ते जिवंत होते, जोपर्यंत त्यांच्यापासून अजून त्यांचं वाढ होत तोपर्यंत त्यांना आपण कुठल्याही पद्धतीनं बायोमास म्हणू शकत नाही. ज्यावेळेस त्यांची पीक आपण काढतो किंवा एखादं जनावर किंवा हे गोष्टी मरण पावतात, त्यावेळेस त्यांना अचानक आपल्यासमोर ते एनर्जीचं एक चांगलं स्रोत समोर असतं. त्याला आपण बायोमास असं म्हणतो. There is a vast untapped treasure of biomass in the world. भरपूर प्रमाणात आपण इमॅजिन करू शकत नाही, एवढ्या पद्धतीचं बायोमास आपल्या जगात उपलब्ध आहे. Fuelweed is one of the most ancient biomass energy sources used in the developing countries, including India. Fuelwood म्हणजे आपले जे जळीसाठी पण लाकूड जो वापरतो, हे जगातलं सगळ्यात जास्त वापरलं गेलेलं आतापर्यंतचं डेव्हलपिंग कंट्रीमध्ये भारतासहित सगळीकडे ह्या गोष्टी वापरल्या जातात बायोमासचं एक चांगलं स्रोत म्हणून. द नेक्स्ट इज टाइप्स ऑफ fuels. वेगवेगळ्या पद्धतीचे इंधन. इंधन, फ्युअल म्हणजे काय? इंधन. फ्रॉम दॅट द फर्स्ट वन इज फायरवूड ऑर fuelwood.
जळीचं लाकूडचा जो आपण वापर करतो मुंडका, जे जे वाळलेली झाडे असतात, त्याला आपण फॉयलवूड असं म्हणतो. इट इज द अर्लिएस्ट सोर्स ऑफ एनर्जी इन यूज ॲज फ्युएल सिन्स प्रीहिस्टॉरिक टाईम्स. अतिशय ऐतिहासिक काळीन म्हणजे ज्यावेळेस अजून महाभारत, रामायणचा जो काळ होता, त्या काळापासून एकदम त्यापूर्वीपासून पण सतयुगापासून जरी आपण म्हटलं, त्यावेळापासूनच आपण लाकडाचा वापर जो आहे, तो अतिशय म्हणून पूर्वीपासून वापर करत आलेलो आहोत. In many advanced countries, it is a minor source of energy, but still an important source of energy in many developing countries. जे अतिशय डेव्हलप झालेले आहेत, ॲडव्हान्स कंट्री आहेत, अमेरिकेसारखी म्हणा, ग्रेट ब्रिटनसारखी म्हणा, इथं हे मायनर सोर्स म्हणून वापरलं जातं. म्हणजे फारशा गोष्टी याच्यावर अवलंबून नाहीत. हे प्युअर जे लाकूड आहे किंवा जंगली वूड आहे, याच्यावरती फारसं त्यांनी डिपेंडंट नाहीत. तर जे आपल्यासारखे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, इथं मात्र ह्याचं पुरेपूर वापर केला जातं आणि अतिशय महत्त्वाचं फ्युअल आहे, असं याला समजलं जातं. आपलं डेव्हलपिंग आहे, ठराविक श्रीलंकेसारखे पाकिस्तानचे आहे, अंडर डेव्हलप्ड आहेत. तिथं पण हे अतिशय जास्त प्रमाणात लाकडाचा उपयोग हे फ्यूल म्हणून केलं जातं. इट इज मेनली यूज्ड फॉर कुकिंग अँड हीटिंग. तर लाकूडला जर आपण फ्यूल म्हणून यूज करत असू, तर ती कुठे यूज करतो हे लक्षात घ्या तुम्ही. हे शक्यतो आपण कुठे यूज करणार तुम्हीच विचार करा. एक तर आपण स्वयंपाक करण्यासाठी सगळ्यात जास्त वापर केला जातो आणि दुसरं हीट द्यायचं असेल, एखादी गोष्ट आपल्याला तापवायची असेल, तिथं पण हे वापरलं जातं. पाणी तापवताय तुम्ही अंघोळीसाठी तिथं वापरलं जातं. बंब असतात तिथं वापरतात. एकदम लांबच कशाला बेकरीमध्ये पण आत्ता नवीन हीटिंग सिस्टम आले आहेत. तर पूर्वी जर बघितला बेकरीत अजून पण बऱ्याच ठिकाणी जी बेकऱ्या आहेत, त्या बेकरीत जर तुम्ही जाऊन बघितला, तर लाकूड किंवा त्याला आपण सरपण म्हणतो. हे सगळ्यात जास्त प्रमाणात वापरलं जातं बेकिंग करण्यासाठी. इव्हन कारखानदारी जरी तुम्ही गेला, तर फेलवूडचा बऱ्याच ठिकाणी बॉयलर्समध्ये पेटवण्यासाठी देखील याचा फार मोठा उपयोग केला जातो. व्हॉट आर द एडवांटेजेस? त्याचे एडवांटेजेस काय आहेत आपण आता बघायचं आहे फ्यूलवूडचे एडवांटेजेस. इट इस वाइडली अवेलेबल. अतिशय जास्त प्रमाणात जर कुठलं तेल उपलब्ध असेल आणि जे दिसण्यासारखं असेल, इझिली एक्सेसिबल असेल, तर ते फ्यूलवूड आहे. सेकंड इज कलेक्शन ऑफ फायरवूड इज इनएक्सपेन्सिबल. हे जे फायरवूड आहे याला आणण्यासाठी फार असं पैसे खर्च करावे लागतात असं नाही. मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. पटदिशी जाऊन आपण आणू शकतो. यासाठी फार मोठा खर्च करायची गरज नसते. बंडल्स ऑफ फायरवूड कॅन बी इझिली कॅरीड ॲज अ हेड लोड्स. भरपूर मोठ्या प्रमाणात आपण त्याचे बंडल बांधून डोक्यावरनं अतिशय सोप्या पद्धतीनं आपण घेऊन जाऊ शकतो. हे जर सगळ्यात मोठं एडव्हांटेज आहे. इट इस द ओन्ली रिलायबल सोर्स ऑफ हीट एनर्जी फॉर रुरल पीपल. हे जे एनर्जीचा सोर्स आहे, एकमेव साधन आहे आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी. जसं ह्याचे एडव्हांटेजेस आहेत, तसंच ह्याचे डिसएडव्हांटेजेस पण आहेत. फायदे आणि नुकसानीच्या ज्या गोष्टी आहेत, ते काय आहेत ते आता आपण बघूया. तर इट ऑफर्स रिलेटिव्हली लो हीट कंटेंट. हे लक्ष देऊन जर तुम्ही बघितलात, लाकूड जर आपण पेटवली, शेगडी जरी लावली, तर आपल्या लक्षात असं येतं, की यात आपण आग मोठ्या प्रमाणात होते, तर त्यातनं जो ॲक्चुअली मिळणारा जो हीट आहे, तो फार कमी प्रमाणात असतो. म्हणजे बरचसं जास्त जे लाकूड आहे ते जाळलं जातं. खरं त्यातनं जो मोबदला आपल्याला मिळत असतो, तो मोबदला त्या प्रमाणात नसतो. त्यामुळे ह्याला रिलेटिव्हली लो हीट कंटेंट आहे लक्षात घ्या. पेट्रोल तर हे आग होते. आग होणे म्हणजे तिथं हीट निर्माणच झालंय, असं आपण म्हणू शकत नाही. हीट हे कंटेंट पूर्ण फायरपेक्षा वेगळं आहे. फायरमधनं हीट येतं, तर किती प्रमाणात हीट येतं याचा पण अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. आणि फायरवूड जे आहे, त्यातून फार मोठ्या प्रमाणात हीट डेव्हलप होत नाही. It is seasonal in supply. So what is the meaning of this seasonal in supply? If we see the seasons in our country, then it is monsoon, winter, that is rainy, winter and summer. These are the three seasons as far as our country is concerned. So if we in the rainy season it is difficult. We may bring the fire wood from the jungle or from any sources. But actually while igniting it, it is very problematic because in the rainy season it is containing moisture and it becomes a very big problem. हे जे लाकूड आहे किंवा हे जे इंधन आपण लाकडाचा उपयोग करणार आहोत,
हे सीझनल आहे. तर काय आपल्याकडे जर आपल्या देशाचा जर तुम्ही पूर्णतः विचार केला, तुमच्या लक्षात असं येईल, की पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे 3 सीझन्स आपल्याकडे आहेत. त्यातले हिवाळा, उन्हाळ्यात ठीक आहे काहीतरी करू शकतो. पण पावसाळ्यात ज्यावेळेस आपण लाकडं घेऊन येतो, ते बऱ्याचशा ठिकाणी भिजलेली असतात आणि त्यांना पेटवणं हा एक फार मोठा मुद्दा असतो. त्यामुळे हे फार अडचणीचं होतं. त्यामुळं हे कारणीभूत असतं. इट डज नॉट बर्न इझिली इफ वेट. हेच सांगावं लागलं तुम्हाला. हे पटकन असं पेटत नाही. त्याला जर ओलं असेल, ओलं लाकूड तुम्हाला माहीत आहे, पेटत नाही आणि धूर जास्त होतो. ओव्हर कलेक्शन हॅज डिप्लिटेड धिस रिसोर्स. आपल्याकडे एक पद्धत आहे, फुकट ते पौष्टिक म्हणतात लक्षात घ्या. काय म्हणतात? फुकट ते पौष्टिक. पोट बिघडलं तरी चालतंय, खरं फुकट मिळालं म्हणून भरपूर प्रमाणात खाऊन बसायचं. आपण उंट नाही आहे. पाणी आपल्याला काही मिळत नाही, म्हणून एकदम आठवड्याभराचं पाणी प्या, 15 दिवसाचं पाणी प्या, अशी काही गरज आहे का? नाही. मुबलक प्रमाणात आपल्याकडे हे सगळे लाकूड आहे. तरी जरी ग्रामीण भागात गेला, तर ते 6-6 महिने, वर्षाची लाकूड आणून तोडून ठेवायची त्यांची एक पद्धत आहे. घरातच वरच्या बाजूला ते साठवून ठेवत असतात. तर याच्यामुळे होतं काय लक्षात घ्या, की झाड जे वाढणार असते किंवा जी वाढ होणार असते, ते वाढाला आपण जास्त प्रमाणात तोडून तिथंच त्याची वाढ खुंटीत केल्यामुळं हे जे रिसोर्स आहे, ते रिसोर्सला आपण दाबत आहोत. त्याची रिसोर्सची ताकद कमी करत आहोत. हे फार मोठं प्रॉब्लेम आहे या बाबतीत आणि ह्या बाबतीतलं जी जागरूकता आहे, हे लोकांच्यात आणणं फार महत्त्वाचं आहे. It produces pollutants and smoke that can be poisonous if used with improper ventilation. आता समाधान चूल जे ग्रामीण भागात आपण वापरतो, त्याला आपण स्मोकलेस चुला असं संबोधित करतो. हे कशासाठी लागतं लक्षात घ्या. पूर्वीच्या लोकांना जे आता मोतीबिंदूचं जे प्रमाण दिसत आहे ग्रामीण भागात जास्त, तिथले जे आपल्या भगिनी आहेत किंवा आपल्या ज्या माता आहेत, त्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम, डोळे लाल होणे, मोतीबिंदू होणे, काचबिंदू होणे किंवा जी दृष्टी आहे, दृष्टीत कमतरता येणे. तसंच ग्रामीण भागातले जे आपल्या माता-भगिनी आहेत, त्यांच्या एकूण जर फुफ्फुसाचा जर आपण अभ्यास केला, लंग्सची जी कॅपॅसिटी आहे, ते पण फार कमी दिसून येते. त्याचं मुख्य कारण आहे त्यांनी चूल वापरतात, ते स्मोकलेस किंवा समाधान चूल नसतं. आणि त्यातनं होतं काय, बरेचसे जे पॉइझनस गॅसेस आहेत किंवा विषारी जे गॅसेस आहेत, ते त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या लंग्समध्ये पोहोचतं आणि फार मोठ्या प्रमाणात त्याची क्षती करतं. हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? हे फायरवूडचा फार कमीत कमी वापर करून त्यांना गॅस, एल-पी-जी आहे ते दिलं पाहिजे किंवा कमीत कमी जे स्मोकलेस चुलस आहेत, हे तरी आपल्या बहिणींना आपण प्रोव्हाईड केलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे लक्षात घ्या. आपल्या माता-भगिनींचं लक्षपूर्वक त्यांची काळजी घेणे, त्यांना व्यवस्थित ठेवणे, हे सगळ्यात मोठं आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी हे जे फायरवूड आहे, हे फार मोठं पोल्युटंट्स तयार करतात. एकदम बारीक कण तयार होतात. ते फुफ्फुसात जातात. त्यांच्यामुळे कॅन्सर होऊ शकतं. जे धूर आहे ते डोळ्यात जाऊन डोळ्याची दृष्टी कमी होते. बरेचसे वेगवेगळे डोळ्यांचे आजार होतात. हे जर इम्प्रॉपर व्हेंटिलेशन असते. ग्रामीण भागात बघा खिडक्या बघितल्या तर फार मोठ्या नसतात. छोटे-छोटे व्हेंटिलेटर्स तिथं प्रोव्हाईड केलेले असतात किंवा अतिशय छोटे खिडक्या असतात. त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर आज जे धूर आहे ते कोंडून राहतं. ते कोंडून राहिलेले जे धूर आहे याच्यामुळे यांना त्रास होण्याची शक्यता वाढते. इट कॅनॉट पॉवर अप्लायन्सेस. What is the meaning of this? It cannot power appliances. Now suppose the heat is generated, it is stored. If it is converted from heat energy to the electrical energy, then we can use that electrical energy to run any type of appliances. Okay, but firewood is not actually used in this way. Firewood is collected as either brushwood or through a forest. Most of the firewood collectors in rural India are women and children. हे जे इंधन आहे, हे वापरतात हे कसं तयार करतोय आपण? ते लाकडं गोळा करून आणतात जंगलातनं किंवा आपली शेती जिथं मिळेल तिथून. आणि आता आपला एकूण निष्कर्ष असा आला आहे, की आपले जे माता-भगिनी आहेत आणि जे लहान मुलं आहेत, हे या गोष्टीत जास्त गुंतलेले दिसून येतात. फायरवूड इस कलेक्टेड ऑन फूट व्हाईल रोमिंग. फिरत-फिरत पण येता-जाता पण लोकं हे कलेक्ट करून आणत असतात. हे तुम्ही बघितलंच असणार आहे. येता-जाता कुठं लाकूड, ओंडका वगैरे पडलं असेल, तरी आपल्या माता-भगिनी ज्या आहेत, ते उचलून आणून आपल्या घरात वापर करायचा प्रयत्न करीत असतात. कारण त्यांना स्वयंपाक करायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ते आपल्या लक्षात येत असत आणि आपले जे विद्यार्थी आहेत, ते बरेचसे ग्रामीण भागात असल्यामुळं त्यांना तरी फारशा गोष्टी सांगायची गरज नाही. तिने हे आयुष्य जगतायत लक्षात घ्या. हे जे आयुष्य मी आता तुम्हाला सांगायला लागलोय, ते तुम्ही बऱ्याच लोकं जगलेले आहात. त्यामुळं ते तुम्हाला ॲक्चुअली लक्षात येईल, आपल्या बहिणींची, आपल्या मातांची कशी काळजी घ्यायची, याकडे लक्ष तुम्ही दिलं पाहिजे. Over collection and overplantation of fuel wood
have created certain problems. It has thinned many pervious dense forest. अतिशय मोठ्या प्रमाणात साठवण करून ठेवायची आपली सवय आहे. मी तुम्हाला या अगोदरच ऑलरेडी आपण याबद्दल डिस्कस केलेलं आहे. हे साठवण केल्यामुळे काय होते लक्षात घ्या. जंगलची जी डेन्सनेस असते ती कमी होत जाते आणि ह्याच्यामुळं पाऊस नीट पडत नाही. पडलं तर एकदम पडतो. पडलं तर तिथं शोषून घ्यायची झाडाची ताकद कमी होते आणि अशा पद्धतीचे बरेचसे मोठे प्रॉब्लेम्स याच्यामुळे निर्माण व्हायला लागलेत. याचा आपण विचार करून कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं फायरवूड जे आहे किंवा फायर फ्युएल जे आहे, वूड फ्युएल जे आहे याचा आपण कशा चांगल्या पद्धतीने वापर करून कमीत कमी निसर्गाची हानी कशी करता येईल किंवा हानी होऊ नये या दृष्टिकोनातून काय करता येईल या सगळ्या गोष्टींचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. Somewhere near the village, the degradation has reached to such a state that hardly any fluid is left. ग्रामीण भागात जर ते गेलात, ग्रामीण जे घरं असतात तिथनं थोडंसं बाजूला आलं, की आता आपल्याला अलीकडे कसं ओसाड दिसायला सुरुवात झाली. पूर्वी जिथं सगळीकडे झाडी, मोठी-मोठी झाडं दिसायची, आता दिसेनासे झालेत. हे कशामुळे झाले? सगळे लोकं ते झाडं, श्रब जे आहे ते तोडून त्याचं इंधन म्हणून बऱ्याच भरपूर प्रमाणात वापर केले गेलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठी अडचण आपल्याला काय यायला लागली आता, तर ती अडचण अशी आहे, की आपली ओसाड पडलेली आसपासची जंगलं दिसायला लागली. The average distance at which the nearest firewood source is found going further as degradation continues. About 5 decades ago, one headload of firewood could be easily collected from the backyard. Today, for the same headload, village women have to cover 1 kilometer or more and spend more time in collection. पूर्वी असं एक वेळ होतं आपल्या घराच्या वाड्यात किंवा पाठीमागच्या बाजूला जरी गेलं, तर एक आपली माता भगिनी उचलण्याइतकं डोक्यावर घेण्याइतकं भरपूर प्रमाणात आपल्याला इंधन मिळत होतं लाकडाचं. तर आता अशी परिस्थिती झाली, की कमीत कमी 1 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त त्यांना चालत जावं लागतं आणि तिथून या गोष्टी एकत्रित करून आणाव्या लागतात. हे जास्त नाही, फक्त एक 50 वर्षाचा हा डिफरन्स आहे ना. 50 वर्षात आपण एवढ्या अधोगतीपर्यंत पोहोचलेलो आहे आणि याच्यामुळे काय व्हायला लक्षात घ्या, एक तर आपली झाडं-झुडपं कमी होत चालली आहेत. निसर्गाला फार मोठी हानी झाली. एवढंच नव्हे, त्याच्यामुळे काय व्हायला लागलं आपल्या माता-भगिनींचा वेळ पण ह्यात जास्त चाललेला आहे. त्यांना त्रास व्हायला लागलाय. बोजा उचलून आणणे ही फारशी सोपी गोष्ट आहे असं नाही आहे लक्षात. या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. Charcoal making is an activity based on firewood collection and many forest clearing. The practice is now banned since it degrades the forest. लाकडापासून कोळसाचं जो उत्पादन करायची आपली जी जुनी पद्धत होती, लाकूड आणून ते जाळून त्यातनं छोटी-छोटी जी कोळशी निघत होती. ते कोळशाचा वापर आपण स्वयंपाकासाठी किंवा बऱ्याच ठिकाणी इंडस्ट्रीत पण केलेलं गेलेलं आपल्याला दिसून येत होतं. आता जर तुम्ही वखारीत गेला तरी हे अशा पद्धतीचा कोळसा दिसून येतो. लाकडापासून तयार केलेला कोळसा. लक्षात घ्या, लाकडापासून तयार केलेला कोळसा वेगळा असतो आणि दगडी कोळसा हा पूर्ण वेगळा कन्सेप्ट आहे. हा दगडी कोळसा आहे जे उत्खननातून निर्माण होतो. आणि हा जो कोळसा आहे, पेटवून लाकडं पेटल्यानंतर जे मागच शिल्लक राहतं, त्यातनं हे तयार झालेल्या कोळसाला आपण फायरवूड चारकोल असं म्हणतो. हे जे तयार करायची पद्धत आहे, ह्यातनं स्मोक तर होतच. बऱ्याच जे जंगल एरिया आहे, त्याचं भरपूर प्रमाणात आपण ऑलरेडी नुकसान करून ठेवलेलं आहे. जे भरून न निघण्याइतपत गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी ह्या आता अशा पद्धतीचे जे चारकोल आहे, ते तयार करायचं आता आपण फार बॅन केलंय. तरी देखील अजून पण ठराविक प्रमाणात हे चारकोल कुठेतरी आपल्याला दिसून येतंय. हे आपण स्वतःहून हे बॅन करून, आपण स्वतःहून हे वापर करायचं जर टाळलं, तर आपण ही निसर्गाची होणारी क्षती टाळू शकतो लक्षात घ्या. आता जे निसर्ग आपल्याला उत्तर द्यायला लागलंय, हे आपण म्हणतोय चायनानं केलं. काय चायनानं केलं? तर हे विषाणू सोडलं. कुठलं? कोरोनाचं. असं देखील असू शकतं की निसर्ग आपली सूड घेत आहे लक्षात. निसर्ग आपल्याला बऱ्याचदा छोटे-छोटे कारणातून काय करत असतं, सावध करत असतं. जर आपण ते ऐकायला तयार नसू, तर निसर्ग कुठल्या पद्धतीने आपल्याला महापूरपणे पद्धतीचं निसर्गाचं आपल्याला काय होतं, तर सावध करायची प्रक्रिया होती लक्षात. ह्या सगळे निसर्ग आहे. निसर्गाला आपण 50-60 वर्षे, 100 वर्ष पद्धतीनं हळू नुकसान करत जाऊ शकतो. तर निसर्गानं जर ठरवलं, तर एका क्षणात आपलं पूर्ण विध्वंस करून टाकू शकतो. त्यासाठी निसर्गावर प्रेम करणं फार गरजेचं आहे. निसर्ग आपल्याला भरपूर प्रमाणात आपलं फार जवळ घेऊन
आपल्या चांगल्या पद्धतीनं पालन-पोषण कसं करेल, हे निसर्ग बघत असतो. त्याच पद्धतीनं आपण पण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे आणि ग्रामीण भाग ह्या निसर्गाच्या चांगल्या सानिध्यात राहून कशा पद्धतीनं उन्नती करेल, याकडे पण चांगल्या आपण लक्ष दिलं पाहिजे. Agriculture residues or the remains of plants and animals give rise to various types of fossil fuels, such as coal, petroleum, and natural gas. जे शेतीतले मागं राहिलेले प्लांट्स असतात, पीक काढल्यानंतर राहिलेले दांडकं, तुकडे, त्यानंतर आपले जे प्राणी असतात, हे पण मरण पावलेले असतात. ह्यातनं भरपूर प्रमाणातले फॉसिल फ्युअल तयार होते लक्षात ठेवा. त्याचंच पेट्रोलियम गॅस आणि कोळशात रूपांतर झालेलं असतं. जे जे आपण नंतर उत्खननातून बाहेर काढतो. त्याला आपण काय म्हणायचं असतं? फॉसिल फ्युअल असं आपण त्याचं संबोधन करतो. Out of this, coal is one of the major commercial energy sources in the world, but it has certain advantages and disadvantages. हे जे फॉसिल फ्युअल आहे, यातलं कोळसा हा सगळ्यात मेजर कमर्शियल एनर्जी आहे. यातनं फार मोठा प्रमाणात याचा बिझनेस चालू आहे. याची फार मोठ्या प्रमाणात लिलाव होतो आणि आपण ते खरेदी करत असतो. तर याचे फायदे आणि नुकसानही भरपूर प्रमाणात आहे. नेक्स्ट इज मिनरल ऑइल जे आहे. दिस इज अ सोर्स ऑफ पेट्रोलियम अँड डिझेल. इज अ मेजर सोर्स ऑफ कन्व्हेन्शनल पेट्रोलियम एनर्जी. द प्राईम product of mineral oil is the major source in the world, but it has certain advantages. Product of mineral oil is major source of fuel, transportation, refined and residual oils derived from petrol are used for heating homes and offices. मिनरल ऑइलमध्ये बघा आपली जे पेट्रोल आणि डिझेल आहे, हे सगळ्यात मोठं सोर्स आहे. हे कशाचं आहे? मिनरल ऑइलचं सोर्स आहे. हे प्रॉडक्ट जे आहे आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी तर आपण याच्यावर बऱ्यापैकी 90% याच्यावरच आपण डिपेंडंट आहोत. हे तुम्हाला पण माहीत आहे. एवढंच नाही, तर आपल्याकडे एवढं प्रॉब्लेम नाही. कारण काश्मीर साइडला गेलात किंवा रशियन्स किंवा ग्रेट ब्रिटन साइडला जर गेला किंवा युरोपियन कंट्रीजचा जरी आपण अभ्यास केला, तरी तिथं हीटिंग होम नावाचा एक कन्सेप्ट आहे. तर इतक्या व्यास प्रमाणात थंडी असते, की तिथं आपण हीट जनरेट करणं, लोकांना जिवंत ठेवण्यासाठी हीट जनरेट करणं फार गरजेचं आहे आणि तिथं हे मिनरल ऑइलचा वापर भरपूर मोठ्या प्रमाणात केलं जातं. LPG is a popular heating and working energy source. Various raw materials like wax, tar, and lubricants are derived from petroleum as a byproducts. LPG. What is the meaning of LPG? Liquefied petroleum gas. काय? LPG म्हणजे काय? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हे अतिशय महत्वाचं आणि अतिशय पॉप्युलर असं काम करणारी एनर्जीचा सगळ्यात मोठा सोर्स आपल्याकडे आता सध्या उपलब्ध आहे. आणि ह्यातूनच हे तयार करत असताना आपल्याकडे वॅक्स तयार होतं, टार जे आपण म्हणतो, टार तयार होतं, जे रोडसाठी आपण वापर करतो लक्षात घ्या. हे टार कशापासून तयार होतं? तर हे पेट्रोलियमचं हे बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे ऊसाचं साखर तयार करत असताना ज्या पद्धतीनं आपल्याकडं आपण दारूचं किंवा इलेक्ट्रिसिटीचं बाय प्रॉडक्ट म्हणून उपयोग करतो किंवा जे अल्कोहल तयार होतं, ह्याच पद्धतीनं इथं आपल्याकडं वॅक्स, टार आणि वेगवेगळ्या पद्धतीचे लुब्रिकंट्स ह्या पेट्रोलियम एनर्जीचे बाय प्रॉडक्ट म्हणून आपल्याला सध्या उपलब्ध होत असतात. The consumption of petroleum in India has risen manifold. The rising prosperity of Indian middle class and the easy availability of the loan have added millions of cars and two-wheelers to Indian roads. We are not self-sufficient and have to import from Middle East. In our country, petrol occurs in sedimentary rocks in Assam and Gujarat. भारताचा जर आपण फारसं अभ्यास केला, तर असं लक्षात येईल, स्वातंत्र्याच्या नंतर जे काळ आलं, ते आपले सुखवस्तू लोकं फार आले. आपलं पॉप्युलेशन तर काय तुम्हाला माहीतच आहे. 30 कोटीवरून आता आपण 140 कोटीच्या घरात आहोत. 130 कोटी तर आहोतच आहोत. त्यात काही विषय नाही. त्याच पद्धतीनं आता तुम्हाला माहीत आहे, पूर्वी लोन काढून एखादं घर बांधणे किंवा एखादं गाडी घेणं म्हणजे दिव्यातून जायला लागत होतं. फार मोठे दिवे असायचं. आत्ता जर तुम्ही बघितला, तर सगळ्यात सोपं काम तर काय झालं असेल, तर ते लोन काढणं झालेलं आहे आपल्या भारतात. आणि त्यामुळे काय झालंय, आपल्याकडे जे मध्यमवर्गीय आहेत, लो मिडल क्लास किंवा अपर मिडल क्लास, मध्यमवर्गीयामध्ये पण 2 आहेत. लोअर आणि अपर मिडल क्लासमध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. ह्यांना जे लोन आहे ते उपलब्ध होणं, ही अतिशय म्हणजे एकदम सोपी गोष्ट झाली आहे. घरात येऊन लोकं लोन द्यायला लागलेत गाड्यांसाठी वगैरे. आणि त्यामुळे झालंय काय, रोडवरती आपल्याकडे टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्सचा अतिशय मोठा पूर आलेला आहे. आता रस्त्यावरनं गाड्या आले, तर ते पूर आलं असं आपण म्हणायला लावलंय. तर हे नुसतंच असे पळणार नाहीत, तर त्यासाठी काय लागणार आहे इंधन.
आणि ते पेट्रोल आणि डिझेलच्या स्वरूपात आपल्याकडं उपलब्ध आहे. तर हे उपलब्धता जी पेट्रोल आणि डिझेलची आहे, ते आपण आणतोय कुठून? तर आणतोय आपण हे सगळं आखाती देशातून. म्हणजे गल्फ कंट्रीतून आपल्याला हे आयात करावं लागतं. आयात करणे, जेवढं आपण आयात जास्त करतो, तेवढं आपलं जी कमी होतं लक्षात ठेवा. जी कमी झालं तर देशाची पूर्ण आपली उन्नती कुठेतरी थांबत असते. आणि त्यासाठी आपण कुठं ना कुठेतरी या गोष्टीसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत. त्यासाठी कसं कमीत कमी गाड्यांचा वापर कसा करता येईल, सायकलचा वापर कसा वापरता येईल, हे आपण लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे. आणि आता तरुण वर्गात तरी व्यायामाची फार अभाव दिसून येतं. सायकलिंग वगैरे फार दिसून येत नाही. पूर्वी हे सायकलिंग वगैरे केल्यामुळं ग्रामीण भागातली मुलं ही सुदृढ असायची, चांगल्या पद्धतीने ताकदवर असायची. आता तिथं देखील असं दिसून यायला लागलंय, की सगळेच बरेचसे विद्यार्थी जे आहेत किंवा तुमच्यासारखी तरुण जी मुलं आहेत, हे गाड्यांचा वापर करताना दिसून येत आहे. आणि हे सगळं सोडून जिमच्या मागे लागलेत, की आपलं नॅचरल व्यायामचा प्रोसेस होता, ते सोडून तुम्ही काय करायला लागलाय मुलांनो, तर तुम्ही जिमच्या मागे लागलाय. जे अतिशय आर्टिफिशियल आहे, जे अतिशय क्षणभंगूर आहे. थोडं एक 4 दिवस जिमला गेला नाही तर तुम्ही परत ढिल्लं पडताय. तेच तुम्ही सायकलिंग सारख्या ज्या गोष्टी जर आपल्या स्वतःच्या जीवनात आणला, त्यातले बरेचशे अडचणी तुमचे कमी होतील. आणि भारताचं जर आपण पेट्रोलियम आणि डिझेलचा जर आपण अभ्यास केला, तर असं आपल्या लक्षात येतंय, की आसामच्या आणि गुजरातचे जे सेडिमेंटरी रॉक्स आहेत, तिथं तर थोड्याफार प्रमाणात आपल्याकडं हे फील्ड्स उपलब्ध आहेत. त्यांना कुठल्या पद्धतीनं बाहेर काढता येईल, त्याचं कशा चांगल्या पद्धती आपलं ONGC जे आहे, ऑइल एंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन जे आहे, त्यांनी पण इथं बरचसं ताकद लावलेलं आहे. आणि याचं उपलब्धता करून द्यायचा ते कायमस्वरूपी प्रयत्नात आहे. एवढंच नाही तर आपल्या कोकणात देखील आता ही नॅचरल गॅसची मोठा साठा दिसून आलेला आहे. हे ऑइल एंड नॅचरल गॅसचा आपला साठाचा जर आपण उपयोग करण्यास तत्पर झालो आणि जे आपल्याला जर शक्य झालं, तरी आपण फार चांगल्या पद्धतीने त्याचा यूज आपण करू शकतो. अशा पद्धतीनं इथं आपण आज थांबण्या अगोदर थोडंसं पुढचं पॉइंट घेऊया आणि आपण थांबूया. ॲग्रीकल्चरल रेसिड्यूज आणि डंकिंग्स. First of all, we should be able to understand the meaning of agricultural residues. Agricultural residues म्हणजे काय? शेतीतनं जे मागं शिल्लक राहते, ज्याचा आपण वापर करत नाही, त्याला आपण ॲग्रीकल्चरल रेसिड्यूज असं म्हणतो. म्हणजे काय असणार नेमकं? पीक काढल्यानंतर त्याचं राहिलेलं दांडक्या म्हणा, ऊस काढल्यानंतर त्याचं राहिलेलं काय म्हणतो आपण त्याला आपण जनावराला खायला आपण वापरतो. वैरण म्हणा किंवा तोडून राहिलेल्या दांडक्या, छोट्या-छोट्या काट्याच्या तुकड्या, हे तुकडं असतात, ज्याला आपण वापर करत नाही. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्याला आपण काय म्हणायचं आहे? ॲग्रीकल्चरल रेसिड्यू. अनदर रिमेनंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज बायोगॅस. हे जे शिल्लक राहते जे झाडं आहेत, झुडपं आहेत, आपलं पीक आहे, त्यातनं जे मागं शिल्लक राहतं किंवा जनावरं मरतात, ते मागं शिल्लक राहतं मेल्यानंतर त्याला आपण बायोस असं म्हणतोच. हे आपण अगोदरच बघितलेलं आहे. When a plant or animal dies in nature, its body disintegrates into soil as organic matter due to decaying process. एखादं प्लांट असू दे, म्हणजे एखादं झाड असू दे, एखादं जनावर असू दे, ते जेव्हा एक्सपायर होतं किंवा ते मरतं, खराब होतं. त्यावेळेस त्याचं काय होतं, की जमिनीत मातीवर त्याचं मिक्सचर होतं. कशामुळं? ते डिकिंग प्रोसेस म्हणजे कुजण्याची जी प्रक्रिया आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये डिकिंग प्रोसेस म्हणतो आणि ते बॉडीचं डिसइंटिग्रेट होतं आणि त्याला ऑर्गॅनिक मॅटरमध्ये डेव्हलप होतं आणि ते मातीत मिक्स होऊन जातं. त्याला आपण बायोगॅस असं म्हणू शकतो. द प्रोसेस ऑफ डिकेइंग वर्क्स इन 2 वेज. ते प्रोसेस आहे ते 2 पद्धतीने काम करू शकतो. एक आहे ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये आणि एक आहे ते ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये. The process of decaying works in 2 ways. One is aerobic and anaerobic. When decaying is anaerobic, the gas is produced is called as biogas. ज्यावेळेस ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये हे काम होतं, त्यावेळेस एक गॅस तयार होतो. त्या गॅसला आपण बायोगॅस असं संबोधित करतो. This gas mostly contains methane 50 to 70% and carbon dioxide 30 to 40%. हे जे गॅस तयार झालंय, कसं गॅस तयार झालंय हे? गॅस तयार होण्यासाठी जे डिकिंग प्रोसेस आहे, ही ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये डिके झालेलं लक्षात घ्या. तिथे कुठल्याही पद्धतीत ऑक्सिजन आलेलं नाही. आणि ते जे गॅस तयार झालंय, त्यात 50% ते 70% मिथेन असतं. 30% ते 40% आपलं कार्बन डायऑक्साईड असतं. आणि अतिशय बाकीचे जे हायड्रोजनसारखे जे अतिशय अल्प प्रमाणात असतात गॅस. बायोगॅस जनरेटेड इन नेचर एस्केप्स इंटू द एटमॉस्फिअर. हे जे
बायोगॅस तयार झालंय हे ॲटमॉस्फिअरमध्ये निघून जातं. हेन्स बायोगॅस प्लांट्स आर इरेक्टेड टू कॅप्चर अँड युटिलाइज. मग त्यामुळं बायोगॅस प्लांट्स जे आहेत ते उंच होतात आणि हे सगळ्या गोष्टी कॅप्चर करतात. युटिलाइज गॅस. इट इस अल्सो कॉल्ड ॲज गोबर गॅस इन इंडिया इन 1951. ह्याच बायोगॅसला आपण गोबर गॅस असं संबोधित करतो. 1951 पासून गोबर गॅस प्लांट आपण म्हणत आलो आहोत. तुम्ही ग्रामीण भागात जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी गोबर गॅस हे आपल्याला दिसून येतं. गोबर गॅस म्हणजे दुसरं तिसरं काय नसून हे बायोगॅसच आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सिवेज, डिकेइंग प्लांट मॅटर, डिस्पोज्ड व्हेजिटेबल रिमेन्स, कॅटल डंग कॅन बी कन्व्हर्टेड इंटू गॅसेस ऑर लिक्विड फ्युएल्स. आपलं जे सिवेज आहे किंवा कुजणारी जी झाडं आहेत किंवा आपले जे स्वयंपाकात आपण जी भाजी वापरतो त्याची मागं शिल्लक निवडून टाकल्यानंतर जे शिल्लक राहतं, अशा ज्या गोष्टी आहेत, आपले शेण आहे, हे सगळे जे गोष्टी आहेत त्याला आपण गॅस किंवा लिक्विडमध्ये कन्व्हर्ट करून अतिशय चांगल्या पद्धतीनं बायोगॅस फिल्म म्हणून याचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. ओके. थँक यू व्हेरी मच स्टुडंट्स. विल स्टॉप हिअर टुडे.